आपण बघतो नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटलेला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। चंदन, आता नेमकी काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये आपल्याला सविस्तर सांगाल? पोलीस अधीक्षकांची ताब्यात घेतलेलं होतं, आता तुमची काय पुढची भूमिका? आम्ही या ठिकाणी आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने पणन मंत्री जयप्रकाश रावल यांच्याशी चर्चा केलेली आहे। लासलगावचं आंदोलन, आजचं आंदोलन आणि नाशिकच्या असलेल्या शेतकऱ्यांची तीव्र नाराजगी, महाविकास आघाडीच्या लोकांची धसका आणि शेतकऱ्यांचा प्रक्षोभाचा धसका घेऊन उद्या या राज्याचे मुख्यमंत्री, पणन मंत्री, कृषी मंत्री सगळेजण या संदर्भामध्ये दिल्लीला बैठकीला जात आहेत आणि दिल्लीला बैठक करून नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो महाविकास आघाडीने आंदोलन केलं त्याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहेत। माझ्या माहितीप्रमाणे उद्या त्यांची चर्चा काय व्हायची ते होऊन द्या। आम्ही या असलेल्या प्रशासनाच्या विरोधामध्ये उद्या महाविकास आघाडीची त्या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये बैठक होणार आहे। तिथे आम्ही मुंबईला या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आणि डिझेल पेट्रोल भाववाढ वगैरे या प्रश्नासंदर्भामध्ये 100% बैठक करण्यात झाल्यानंतर मुंबईला लॉंग मार्च हा महाविकास आघाडीतून काढणार। सरकार जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत या महागाई आणि शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लॉंग मार्च काढू आणि रस्त्यावर उतरून मुंबईचं मंत्रालयात सुद्धा घेराव घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांमधले कोण उपस्थित असणार आहे? काही तज्ञ लोकांना तुम्ही या सगळ्या दरम्यान बोलवणार? उद्या आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत। त्यामध्ये महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाचे तसंच शेतकरी संघटना, नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सगळ्यांना बोलवणार। लॉंग मार्च जोरात होईल। नाही, आम्हाला सोडून दिलं, आता काय करतील पुढे बघून द्या। आम्ही आमचं आंदोलन ठरवलेलं आहे। तर नाशिक मधली ही दृश्य आपण बघत होतो। काही वेळापूर्वीच रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर शशिकांत शिंदे यांनी संवाद साधला। उद्या महत्त्वाची बैठक असेल मवियाची काँग्रेस भवनमध्ये आणि याच बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा केली जाईल। इलेक्शनच्या आधी 24 रुपये रेट तुम्ही डिक्लेअर करा, इलेक्शन नंतर 12 साडेबारा रुपये तिथे डिक्लेअर करा। आमचं म्हणणं एवढंच आहे, इलेक्शनच्या आधी जो रेट होता तो तुम्ही डिक्लेअर केला पाहिजे, म्हणून हे आंदोलन आम्ही केलं। आमच्या 6000 शेतकऱ्यांना, ठीक आहे 6000 इथं आले असते तर 6000 शेतकऱ्यांना येऊन दिलं नाही आणि आम्हाला तुम्ही ताब्यात घेतलं। कुठेतरी या शेतकऱ्यांच्या मोर्चाला घाबरून आपण जे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शेतकऱ्यांनी मिळून इथं केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांनी सुद्धा केलं, याला कुठेतरी घाबरून मुख्यमंत्री, पणन मंत्री आणि कृषी मंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत आणि हे सगळे विषय त्या ठिकाणी मांडणार आहेत। त्यामुळे उद्या दिल्लीमध्ये काय चर्चा होते आपल्याला बघावं लागेल। तरी सुद्धा जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं, महाविकास आघाडीची उद्या काँग्रेस भवन मुंबईला मीटिंग तिथं होणार आहे। त्या मीटिंगमध्ये पुढे जाऊन मुंबईवर आंदोलन आपण कसं करायचं या महागाईबद्दल सुद्धा आणि शेतकऱ्यांबद्दल सुद्धा तिथं निर्णय घेतला जाईल। त्यामुळे बघूया। पण शेवटी हा बघा, शेवटी सत्तेतले लोक आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, पण लोकांना हे वाटलं नव्हतं की सत्तेत गेल्यानंतर एवढे माजतील। ते माजलेले लोक आहेत, सत्ता आणि पावर आणि पैसा असल्यामुळे त्यांना कुठेही सामान्य लोकांचं पडलेलं नाही। तो माज उतरावा लागतो, रस्त्यावर उतरावं लागतं। रस्त्यावर जर आपण उतरलं नाही तर कोणच आपलं ऐकणार नाही। त्यामुळे आज शेतकऱ्यांनी दाखवून दिलं, सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर सिस्टमच्या विरोधात रस्त्यावरच उतरावं लागतं आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय। उद्या पण कुठल्याही व्यक्तीवर, सामान्य लोकांवर कुठल्याही विषयासाठी अन्याय झाला तर आपल्यासमोर दुसरा कुठला पर्याय नाही, आपल्या रस्त्यावर उतरावंच लागेल। जे भाषण झाले त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदींबाबतची टीका टिप्पणी केली, त्याविषयी आपलं काय मत आहे? त्या मेलडीबद्दल बोलले,
काहीतरी चॉकलेटबद्दल आणि कुठेतरी लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात, हे कुठल्याही नेत्याला शोभत नाही असं वेगळ्या शैलीमध्ये त्या ठिकाणी बोललं. आता लोकांचं हेच मत झालेलं आहे. आज लोकांना पेट्रोल आणि डिझेल इतकं महाग घ्यावं लागते, लाईनीत उभं राहावं लागते, त्याच्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकत नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. मग सामान्य लोक एवढ्या अडचणीत असल्यानंतर नेता हा चिडतो, चिडल्यानंतर काही प्रमाणात व्यक्त होतो, व्यक्त झाल्यानंतर पुढच्याने नाराजगी व्यक्त करण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, अडचण सोडवली, तर हे जास्त महत्त्वाचं आहे. आता मी लोकांना बोलतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकार लक्ष देत नाहीये, रोहित पवार यांनी असं म्हटलेलं आहे. उद्या महत्वाची बैठक असेल काँग्रेस भवनमध्ये आणि त्याच बैठकीमध्ये मुंबईतील आंदोलनाची आपण दिशा ठरवणार असल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवाय उद्या मुख्यमंत्र्यांची तसेच पणन मंत्री आणि कृषी मंत्री यांची दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रोहित पवार यांनी स्वतः तशी माहिती दिली आहे. शिवाय शशिकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने उद्याच्या बैठकीत काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. कांदा प्रश्न असेल, इंधन दरवाढ असेल, या संदर्भात उद्या मवियाची काँग्रेस भवनमध्ये बैठक असणार आहे.